नमस्कार. तेजल्स हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मिरची, मसाला, हळद तयार करताना आपल्याला कोणत्या मिरच्या वापरायच्या आहेत, ज्यामुळे आपला मसाला आणि लाल तिखटाचा रंग डल होणार नाही, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. मी 2 किलो गंटूर मिरची विकत घेतली आणि अर्धा किलो काश्मीरी लाल मिरची आणि अर्धा किलो जळगाव चपाटा मिरची उन्हात वाळवून घेतली. आता मी काही मिरच्या देठाच्या व काही देठ नसलेल्या मिरच्या घेतल्या होत्या. ज्यांची देठं होती ती मिरची वाळल्यानंतर ती देठं वेगळी केली. आता जेवढी आपण मिरची घेतो ना, त्याच्या प्रमाणानुसार आपले मसाले कमी किंवा जास्त होतात. मी इथे 1 किलो गंटूर मिरची, पावशेर जळगाव चपाटा मिरची, पावशेर काश्मीरी लाल मिरची, हळकुंड 50 ग्रॅम, खसखस 25 ग्रॅम, काळे मिरे 25 ग्रॅम, शहाजिरे 25 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, दालचिनी 25 ग्रॅम, जायपत्री 25 ग्रॅम, नाकेश्वर 25 ग्रॅम, स्टारफूल 25 ग्रॅम, मोठी वेलची 25 ग्रॅम, त्रिफळा 25 ग्रॅम, तीळ 50 ग्रॅम, दगडफूल 25 ग्रॅम, तेजपान 25 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम, हिंग 25 ग्रॅम, जायफळ 25 ग्रॅम, हिरवी वेलची 25 ग्रॅम, नंतर खोबरे अर्धा किलो. मी इथे 1 किलो हळद पण घेतली आहे. मी वर्षभरासाठी जे लाल तिखट करते ना, त्यात पण मी गंटूर मिरची 1 किलो व पावशेर जळगाव चपाटा व पावशेर काश्मीरी लाल मिरची यात ॲड करत असते. त्यामुळे लाल तिखट पण वर्षभर छान लाल राहतं. आता इथे मसाल्यासाठी मिरच्या वेगळ्या करून ठेवल्या. इथे खोबऱ्याचे मी तुकडे करून घेते. बरेच जण खोबरे घालत नाहीत, कारण काही दिवसानंतर मसाल्याचा वास येतो. पण बनवण्याची पद्धत व स्टोअर करण्याची पद्धत जर योग्य असेल तर ते खराब होत नाही. आता मी इथे कढईत 2 पळी तेल ॲड केलं. यात मी सगळ्यात आधी सुंठ तळून घेते. सुंठ आतपर्यंत छान तळले जावे म्हणून ते सुरुवातीला कढईत तळून घ्यायचे, नंतर खलबत्त्यात ठेचून घ्यायचे. त्याचे तुकडे करून परत एकदा ते कढईत तळून घ्यायचे. त्यामुळे ते आतपर्यंत छान तळले जातात व मसाला पण खूप छान होतो. मसाल्याला रंग पण खूप छान येतो. नंतर मी इथे जायफळ घेतले. जायफळ असे सुपारीसारखे असतात, ते पण फोडून परत कढईत तळून घेतले. नंतर हिंगाचे पण मोठे मोठे तुकडे असतात, ते पण आतपर्यंत छान तळले जावे म्हणून त्याचे खडे आधी तळून घ्यायचे. खलबत्त्यात ठेचून त्याचे असे हाताने तुकडे करून परत एकदा कढईत तळून घ्यायचे. आणि त्यामुळे मसाला आतपर्यंत छान तळला जातो आणि टेस्टला पण खूप छान लागतो. तुम्ही सुरुवातीला मसाल्याचा कलर बघितला असेल किती छान आला होता. आता ही जी मोठी वेलची असते, मसाला वेलची, ती पण तळून घ्यायची आहे. आता हे जे पुढचे मसाल्याचे प्रकार आहेत ना, हे तळायची म्हणजे फोडायची गरज नाही. हळकून फोडलं होतं मी. नंतर जी दालचिनी होती ती फोडायची काहीच गरज नाही, ती बाहेरून फक्त तळून घेतली होती. नंतर हे जे आहे ना, याला त्रिफळा म्हणतात, त्रिफळा तळून घेतले. स्टारफूल तळून घेतले. नंतर जी आपली नॉर्मल हिरवी वेलची असते ना, ती हिरवी वेलची तळून घेतली. तेजपान पण तेलावर छान परतवून घेतले. त्याचा पण छान खरपूस लालसर रंग येईपर्यंत तळून घेतले. नाकेश्वर तळून घेतले. नंतर त्या कढईत जे तेल उरलं होतं ना, त्यात काळे मिरी, लवंग, शहाजिरे, साधे जिरे, बडीशेप हे सगळे तेलावर छान परतवून घेतले. ते परतवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिले. आता पुढचे जे पदार्थ आहेत ना, ते सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता मी कढईत दगडफूल भाजून घेतलं. दगडफूल भाजून झाल्यानंतर खसखस भाजली. लालसर रंग येईपर्यंत आपल्याला खसखस, दगडफूल आणि धण्याचा पण लालसर रंग येईपर्यंत धणे पण भाजून घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खोबरं भाजायचं आहे. आता खोबरं भाजत असताना म्हणजे मसाल्यात जेव्हा आपण ॲड करतो आणि गिरणीवरून आपल्याला जेव्हा दळून आणायचं असतं, तेव्हा खोबऱ्याचे असे तुकडेच करायचे, नाहीतर कुठलेच गिरणीवाले आपला मसाला घेत नाही. मिरची पण भाजून घेतली. मिरची भाजत असताना यात मी तेल ॲड केलं होतं, त्यामुळे ठसका लागत नाही म्हणून तेल ॲड करून आपल्याला मिरची भाजून घ्यायची. पोह्यांचा 1 चमचा तेल ॲड केलं असेल, जास्त पण तेल ॲड करायचं नाही. खोबऱ्याचा आपण किस केला ना, तर आपल्याला ते घरीच दळावं लागतं मसाला, ते गिरणीवाले घेत नाहीत. म्हणून खोबऱ्याचे असे आपल्याला मोठे मोठे तुकडे करायचे आहेत. इथे गिरणीवरून मी मसाले दळून आणले. किती सुंदर कलर आला आहे. मी तुम्हाला मागच्या वर्षीची माझी लाल मिरची दाखवेल, त्याचा कलर आणि याचा कलर सेम दिसेल. वर्षभर अशीच राहते. मी इथे शेलम हळद वापरते. ती थोडीशी महाग असते, पण तिचा रंग जशाचा तसाच राहतो वर्षभर. आता मी इथे सगळे मसाले काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवते. मसाले बरणीत भरण्याआधी बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळवून घेतली होती. मग त्यात मिरची, मसाला, हळद भरून ठेवले. आता या मसाल्यांची तुम्हाला भाजी पण करून दाखवते. इथे मी खोबरं घेतलं आहे, कांदा, लसूण, कोथिंबीर घेतली आणि बटाट्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले. इथे मसाला रेडी झाला आहे. गरम गरम तेलात मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्हाला मी यात दाखवते.
हे जी आहे ना, ही आत्ताची हळद आहे, हा आत्ताचा लाल तिखट मसाला आणि ही मागच्या वर्षीची मिरची आहे. तरी पण तुम्ही बघत असाल तिचा किती सुंदर कलर आहे. जशीच्या तशीच राहते वर्षभर मिरची, जर आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवली तर. इथे मी थोडी हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आपण जो आता मसाला बनवला होता तो मसाला ॲड केला, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे मसाले व्यवस्थित परतवून यात धुतलेले बटाटे ॲड केले. बटाटे पण आपल्याला या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे कच्चे बटाटे आहे, हे शिजण्यासाठी थोडा वेळ लागेल. यात मी 1 ग्लास पाणी ॲड केलं, 1 ते 1.5 ग्लास, आणि यावर झाकण ठेवून दिलं. बटाटे शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. इथे 5 ते 10 मिनटात आपले बटाटे पण छान मस्त शिजले होते. तुम्ही बघत असाल किती छान मस्त तवंग आला आहे भाजीला आणि कलर पण किती छान आला आहे. आता मी इथे एक प्लेट सर्व करून घेतली. प्लेटमध्ये गरम गरम बटाट्याची भाजी, भाकरी, भात, काकडी आणि कांदा. कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.